नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की असं काही घडणार आहे की नात्यांचा ज्यामध्ये भीषण संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये घरातून बाहेर काढली गेलेली अनामिका आता शांत बसणार नाही आहे. सोहम, काजल आणि संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला हादरवून सोडेल तिचा बदला, तिचा रिव्हेंज. तेव्हा आजच्या भागामध्ये आपल्याला तेच बघायला मिळणार आहे की अनामिकाची परतफेड काय असणार आहे. म्हणजे थोडक्यात गेल्या भागामध्ये म्हणजे मागच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण असं बघितलं होतं की जाणून बुजून अनामिकाने काजलला अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता. काजल मंगळागौरीच्या खेळापासून चांदेकर कुटुंबियांशी थोडी जवळ आलेली होती आणि त्यामुळे आता चांदेकर कुटुंबियांनी काजलला ॲक्सेप्टसुद्धा केलेलं होतं, म्हणजे जशी ती आहे तसं, कारण काजल चुकीची नाही आहे हे सगळ्यांना पटू लागलेलं होतं. तेव्हा आता चांदेकरांच्या घरी काजल येऊन राहत असते. सुरुवातीला भरपूर क्लॅशेस होतात आणि त्यानंतरून मग आता काजल असं ठरवते की ती आउट हाऊसमध्ये राहील. सगळ्यांच्या अनुमतीने आणि स्वेच्छेने ती आउट हाऊसमध्ये राहायला जाते, कारण अनामिका काजल आणि सोहम दोघांच्या नात्याला जज करत असते. दोघांचं नातं हे चुकीचं आहे, हे योग्य पद्धतीने नाही आहे असं ती सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तसे आरोपही काजलवर करत असते. पण वास्तविकता तर काही वेगळीच असते. काजल आणि सोहम दोघंही एवढे सुज्ञ असतात की त्यांना चांगल्या वाईटमधला फरक कळतो. काजललाही कळतं की आपलं आधी याच्यावर प्रेम जरी असलं तरी सोहम आता लग्न झालेला मुलगा आहे आणि ऑब्व्हियसली त्या नजरेने त्याच्याकडे बघायचंच नाही आहे. आणि हे तर बेसिक सेन्स आहे, हा कॉमन सेन्स आहे. आणि सेम विचार सोहमसुद्धा करत असतो. म्हणजे कुठेतरी या सगळ्या गोष्टी संस्कारांवर पण डिपेंड करतात. त्यांची तशी विचारधारा आहे, त्यामुळे ते जरा जपून राहायला लागतं. पण आता या काजलला घरातून कसं काढायचं किंवा सगळ्यांच्या नजरेत वाईट कसं करायचं याचा डाव अनामिकाला खेळायचा असतो. आणि अनामिका त्यासाठी मदत घेते निलेशची. ती निलेशला सांगते की आपण सोहमलाच नाही टार्गेट करू शकत, यावेळेस आपल्याला टार्गेट कोणा वेगळ्याच व्यक्तीला करायचं आहे. तेव्हा निलेशने विचारलेलं असतं की कोणाबद्दल बोलतेस, तेव्हा अनामिकाने काजलचं नाव घेतलेलं असतं आणि अनामिका म्हणते की आता काजलला घरच्यांच्या नजरेमध्ये वाईट करायचं आहे आणि तिला म्हणजे कुठलंच ठेवायचं नाही आहे, अगदी सळो की पळो करून सोडायचं आहे. म्हणजे इतका त्रास द्यायचा आहे की अगदी ती स्वतःहून स्वतःच्या डोळ्यात डोळे मिळवू शकणार नाही. तेव्हा आता निलेश म्हणतो, अगं हो, पण ते कसं करणार आहेस? तेव्हा अनामिकाने त्याला सांगितलेलं असतं की तू आमच्या घरी आहे, चांदेकर निवास इथे, आणि दागिने चोरी करून काजलच्या खोलीत ठेवू नये किंवा काजलच्या कपाटात ठेवू नये, काहीही करून ही ॲडजस्टमेंट, ही मॅनेजमेंट तू कर, असं अनामिकाने सांगितलेलं असतं. कोणाला? निलेशला. आणि निलेश त्या कामासाठी ॲग्री झालेला असतो. त्याने एक्स्ट्रा पैसे डिमांड केलेले असतात. आणि आता इकडे काजल म्हणजे घरामध्ये तसं होतं सुद्धा, चोरी वगैरे होते. आता दुसऱ्या दिवशी सरोज खूप आरडाओरडा करू लागते, चिडचिड करू लागते. ती म्हणते पिढीजात दागिने होते आपले जे चोरीला गेले. आणि आता या सगळ्यामध्ये अनामिका काजलवर संशय घेत असते. आता काजलला काही माहीत पण नसते यातलं, तेव्हा काजल निर्डर असते आणि ती म्हणते तुम्ही बिनधास्त झडती घेऊ शकता. आता जेव्हा सगळे झडती घ्यायला आउट हाऊसमध्ये येतात, काजलच्या कपाटात सगळ्यांना ते दागिने सापडतात. आता सगळे काजलला खूप वाईट साईड बोलत असतात. तितक्यात कला काजलची बाजू घेत असते, पण ते एवढं पुरेसं नसतं. सगळे तिला बोलत असतात, सगळे तिच्यावर आरडाओरडा करत असतात. पण कला, अद्वैत आणि म्हणजे आबासाहेब यांचा विश्वास असतो काजलवर. पण घरातले बाकी लोक ते तर बिचाऱ्या काजलला खूप ब्लेम करत असतात. सोहमची इच्छा असते की त्याने बाजू घ्यावी काजलची, पण तो घेऊच शकत नसतो, कारण अनामिका परत उलटा अर्थ काढेल. आणि रजनीला पण इच्छा असते काजलची बाजू घ्यायची, पण तिला डोळ्यांदेखत जे पुरावे दिसलेले असतात त्यामुळे रजनी काहीच बोलू पावत नसते. रजनी उलट काजललाच सुनावून देते की काजल, हे सगळं काय आहे? हे काय बघते मी? अगं तू असं करशील असं नव्हतं वाटलं मला कधीच. म्हणजे तू अशी कधीपासून झालीस? अशा तऱ्हेच्या गोष्टी सुनावलेल्या असतात रजनीने, आणि कुठेतरी त्या अनामिकाच्या धाकाने पण सुनावलेल्या असतात. आता अनामिकाला जेव्हा हे कळतं की आपल्या धाकाने घरामध्ये एवढ्या गोष्टी होतात, त्यामुळे आता घरामध्ये आणखीन आपली जरब बसवायला हवी. तेव्हा त्यामुळे आता काजलवर सगळा संशय असतो, सगळा डाऊट काजलवर असतो. पण आता काजल एवढ्याने हार मानत नाही. काजल विचार करते की अनामिकाचं चाललेलं काय. एक दिवस काजल आता अनामिकाला घराबाहेर पडताना बघते आणि घराबाहेर जाऊन ती निलेशला भेटते. आता निलेश कॉलेजमध्ये होता हे काजलला माहीत असतं. काजल अगदी विचारात पडते की घरी ही मुलगी एवढं टेन्शन दाखवते की सोहम मला त्रास देतो, मी खूप बिचारी आहे, आणि बाहेर येऊन ही मुलगी हसत हसत टाळ्या काय देते या निलेशला. आता त्यांच्यामध्ये जेव्हा बोलणं होतं ते बोलणं खूप हादरा बसवणारं असतं आणि तेच बोलणं काजल शूट करून घेते. त्या बोलण्यात असतं की काजलला त्या दोघांनी जाणून बुजून फसवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि फसवलेलं सुद्धा होतं. काजल त्यामध्ये फसलेली सुद्धा होती. आता काजल काय करते, ते सगळं व्हिडिओ शूट करते आणि चांदेकर कुटुंबियांना दाखवून देते. सगळे आता खूप चिडतात
अनामिकावर. म्हणजे इतके चिडतात की रजनी तर अगदी तिला घराबाहेर काढायलाच निघते. रजनी म्हणते, तू सगळ्यांच्या विश्वासाशी खेळत आलीस अनामिका, का केलंस तू असं? तेव्हा अनामिकासुद्धा चिडून तिचा गुन्हा कबूल करत असते की हो केलं मी असं, कारण कुठेतरी मला या घरात अटेन्शन मिळत नव्हतं. तितक्यात आता सोहम म्हणतो, तुला कळतंय अटेन्शन या शब्दाचा अर्थ कळतो तुला? अगं माझ्यापेक्षा जास्त कुठेतरी प्रायोरिटीज माझे घरचे तुला देत होते, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त जपणूक माझे घरचे तुझी करत होते, आणि तू काय केलंस? तू तर सगळं उलटंच करून ठेवलंस. हां, या घरात एक लहान सून म्हणून सगळे तुझे किती लाड करतात, तुला किती प्रेमाने ठेवतात, ते विसरलीस का गं? आणि हे काय बोलतेस तू? आता अनामिकाला असं बोलत तिला घराबाहेर काढून टाकलेलं असतं रजनीने. रजनी म्हणते, चालती हो या घरातून, या घरात तुझी काहीही गरज नाही आहे आता. असं म्हटल्यानंतर, असं ऐकल्यानंतर आता अनामिका तोंड छोटंसं करून घराबाहेर निघालेली तर असते, पण कुठेतरी तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत असतं. म्हणजे थोडक्यात कालच्या ट्विस्टमध्ये हे सगळं झालेलं होतं. आणि आता काय होणार आहे की अनामिकाची तर घरातून हकालपट्टी होतानाचा सीन आहे. सरोज संतापलेली असते. सरोज म्हणत असते की अनामिका, तू आमच्या घरात राहायच्या लायकीची नाही आहेस. अगं तू काय वेगळं केलंस? तू पण तर तेच करतेस जे राहुलने केलं. घरातल्या घरात राहूनच घरातल्या माणसांचा विश्वासघात करणं हे काही साधं वाटतं का तुला? तेव्हा आता रजनीच्या डोळ्यात अश्रू येतात. रजनी आता आपले अश्रू सावरत म्हणते की माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस तू अनामिका, जा तू इथून, चालती हो. तेव्हा आता अनामिका लगेच रडण्याचं नाटक करत असते, पण चेहऱ्यावर तिच्या कपटी स्मित हास्य असतं. ती खूप असं रडून गागून सगळ्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते की माझी चुकी झाली, मी असंच केलं, मी तसंच केलं, पण मला खरंच असं वाटत होतं, मला लेफ्ट आऊट झाल्यासारखं वाटत होतं. भरपूर साटलोटं ती रचून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचं कोणी ऐकतही नसतं. त्यामुळे आता म्हणजे ती भरपूर रडण्याचं नाटक करते. त्यामुळे आता ती मनाशी घट्ट निर्धार करते की ठीक आहे, मी तर आता निघते, कारण मला कोणी भाव देत नाही आहे, पण मी परत येईन आणि तेव्हा या घरात सुख नावाची गोष्ट उरणार नाही. ठीक आहे, सध्याचं तर मी या घरातून निघून जाऊ शकते, पण या लोकांचं जगणं मुश्किल करून टाकणार आहे मी. तितक्यात आता म्हणजे असं आता मनाशी निर्धार करते अनामिका आणि रडण्याचं नाटक करता करता आता घर सोडून निघून जाते. म्हणजे चांदेकरांची बर्बादी करेल असं मनाशी प्रतिज्ञा करून अनामिका घर सोडून निघून जाते. म्हणजे अनामिका आता जाते खरं, पण ती खरं तर म्हणजे असं नाही की तिने म्हणजे काही ती हरली वगैरे, तिने एक पाऊल मागे घेतलेलं असतं पुढे मोठी लांब झेप घेण्यासाठी. म्हणजे अनामिका आता काय करते, घराबाहेर पडते आणि लगेच तिचा नवा प्लॅन नेगोशिएट करू लागते. म्हणजे ती आता अनामिका निलेशला भेटते. अनामिका आता निलेशला सांगू लागते की या घरात परत यायचं नाही, म्हणजे मला परत जायचं नाही आहे. आता त्यांना घराबाहेरचं आयुष्य नरका समान करायचं. तेव्हा आता निलेश म्हणतो, काय बोलतेस तू, मला कळत नाही आहे काहीच. तेव्हा अनामिका म्हणते की मी त्या घरामध्ये आता परत जाणार नाही, पण बाहेर राहून सुद्धा मी त्या घरातल्या एक व्यक्तीच्या तोंडावर रडू आणेल, म्हणजे एक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू आणेल, त्यांचे चेहरे खराब होतील, ते सगळे रडतील आणि मी त्यांना बर्बाद करून टाकेल. म्हणजे आता त्यांना घरातल्या घरातच तरी बऱ्यापैकी सेफ वाटेल, कारण घराबाहेरचं आयुष्य मी त्यांचा नरका समान करून टाकणार आहे. तेव्हा निलेश म्हणतो, हो पण हे सगळं कसं करणार आहेस तू? तेव्हा अनामिका आता काजलच्या विरोधात बनावट कर्जाचे कागदपत्र तयार करायचं ठरवत असते. म्हणजे अनामिका म्हणते की हे बघ निलेश, काजलच्या विरुद्ध आपण बनावट कर्जाचे कागदपत्र तयार करू आणि सोहमला नोकरीतून घालवायचं. घरात एका मागोमाग एक संकट टाकायची. तेव्हा निलेश म्हणतो, हो पण याचा संशय येणार नाही का तुझ्यावर? तेव्हा अनामिका म्हणते, काय संशय येणार आहे? ऑब्व्हियसली मी असंच आहे ना की मी घरी राहते माझ्या आणि मी माझ्या कामात आहे, आणि सगळ्यांना माहिती आहे की मी एवढी मोठी नाही आहे की मी सगळ्यांवर एवढे संकट टाकेल. मी कधी ती माझी बाजू दाखवलीच नाही आहे घरात कोणाला, त्यामुळे कोणाला काही कळणारही नाही. हे बघ, सुरुवातीला काजल, मग सोहम आणि नंतरून अद्वैत आणि कला. त्या सरोज काकीने खूपच अति करत मला गोष्टींचं ज्ञान दिलेलं आहे. खूप अति अक्कल पाजलेली आहे ना. आता बघतेच मी, सगळी अक्कलच काढते तिची पण, असं आता अनामिका म्हणत असते. अनामिकाचं म्हणणं असतं की सोहम एकदाचा बेरोजगार झाला की आणखीन मजा येईल, म्हणजे घरात एका मागोमाग एक संकट टाकत राहायची आहे. असा आता अनामिकाचा मनाशी पक्का निर्धार असतो, दृढ निश्चय असतो, आणि तिच्या डोळ्यातून सुडाची ज्वाला अगदी धगधगत असते. म्हणजे सीमारेखाच नसते तिच्या जेलसीला, तिच्या कपटी स्वभावाला. मला असं वाटत होतं की आतापर्यंत एकच विलन आहे तसा, राहुल आणि रोहिणी, पण नाही, तसं नाही आहे. अनामिकासुद्धा काही कमी नाही आहे, आणि अनामिकाचा आता जो डाव ती रचत असते तो काही साधासुद्धा नसतो. पुढे आता कुटुंबावर एकूण संकट येऊ लागतात. म्हणजे जसा प्लॅन हिने केलेला असतो अनामिकाने, त्याच प्लॅनप्रमाणे सगळं होत असतं, सगळं घडत असतं. आणि आता होत असं की अचानक बँकेचे लोक येतात घरी तिथे आणि सांगतात की काजल खरे इथे राहतात का? तेव्हा कला म्हणते की हो राहतात ना, पण त्या आउट हाऊसमध्ये असतात. काय झालं?
तेव्हा आता तो माणूस तो माणूस म्हणतो की काजलजींच्या नावावर मोठं कर्ज आहे, त्यांनी पैसे परत केले नाही आहेत आणि जर पैसे परत त्यांनी जर केले नाहीत तर त्यांचं घर जाईल. तेव्हा कला म्हणते पण आमचं घर हे आहे आणि काजल खरे इथे नाही राहत, ती माझी बहीण आहे, ती इथे पाहुणी आली आहे. आमचं घर म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर आमचं खरे निवास वेगळं आहे आणि चांदेकर निवास वेगळं आहे, हे माझं सासर आहे. तेव्हा आता ते बँकेचे लोक काहीतरी उलटंच सांगू लागतात. ते म्हणतात की पैसे जर परत केले नाहीत तर हे घर जाईल, हा बंगला जाईल चांदेकरांचा. तेव्हा कला म्हणते हे कसं शक्य आहे, काजल म्हणजे गुंड्या एवढं कर्ज कशाला काढेल आणि कर्ज काढून पण या घराचा आणि तिचा काय संबंध आहे, म्हणजे घर हे का विकलं जाईल. तेव्हा आता म्हणजे हे आता सरोज मागून हे येता बरोबर ऐकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. सरोज खूप मोठा धक्का खाते आणि आता सोहमला नोकरीतून दुसरीकडे आता हे सगळं होत असतं आणि दुसरीकडे सोहमला नोकरीतून निलंबनाचं पत्र मिळतं. आता सोहमला खूप वाईट वाटत असतं. सोहमला कळतच नसतं की हे कारण काय आहे. आता हे सगळं करण्यासाठी, हे जे कटकारस्थान चालले आहे, घरामध्ये जे काही वातावरण शिजतंय, या सगळ्यासाठी, हे सगळं घडवून आणण्यासाठी अनामिकाने कित्येक माणसांना नेमलेलं असतं. त्याचबरोबर अनामिकाने प्रत्येकाला सेट केलेलं असतं आणि पैसे दिलेले असतात लोकांना या कामाच्या बदल्यामध्ये. आणि आता एकीकडे धक्का बसतो तो घराचा, तर दुसरीकडे रजनीला धक्का बसतो तो म्हणजे सोहमची नोकरीतून त्याला निलंबनाचं पत्र मिळाल्याचा, म्हणजे तिला काढून टाकल्याचा. तेव्हा आता रजनी व्याकुळ होऊन म्हणते की ही सगळी अनामिकाची कारस्थानं असतील का, काय वाटतं तुला सोहम. तेव्हा सोहम म्हणतो सांगताच येत नाही आई, कारण एकाएकी ती गेल्यानंतरूनच हे सगळं होतं आहे. एकीकडे मला कलाबाईंनी बोलली की घराचं पण काहीतरी चाललेलं होतं, घराचं पण हे पण काहीतरी गडबड नक्कीच आहे. पण मग हे सगळं होत असताना पुरावे काहीच मिळत नाही आपल्याला जिथे अनामिकाचं नाव घेतलं जाईल. कसं करणार आहोत आपण हे मॅनेज आता आई. तेव्हा रजनी म्हणते की ठीक आहे, शांत हो, काढू आपण काहीतरी मार्ग, नक्की काहीतरी मार्ग निघेल. तू उगाच कशाला एवढा स्ट्रेस घेतोयस, शांत हो बरं. आणि नोकरीचंच म्हणतोय ना, तू स्वतःचा बिझनेस सुरू कर, नाहीतर आपल्या बिझनेसला जॉईन कर, नाहीतर त्याहीपेक्षा सोपं सरळ स्वतःचा काहीतरी जॉईन कर, स्वतःचा काहीतरी टाक. तेव्हा आता सोहम कसा बसा तयार होतो. तितक्यात आता म्हणजे रजनी व्याकुळून म्हणजे ती खूप व्याकुळ झालेली असते, तिला खूप वाईट वाटत असतं आपल्या मुलाबद्दल की हे असं का होतंय, म्हणजे तो जेमतेम त्याच्या आयुष्यामध्ये स्टॅबिलिटी येते आणि मध्येच हे असं काहीतरी होऊन बसते, याचाच गंभीर विचार रजनी करत असते. तर आता पुढे होतं असं की हे सगळं जे चाललंय त्या सत्याचा शोध घ्यायचा आणि आता हे ठरवणारी असते काजल. काजल ठरवते की तिला हार मानायची नाहीये. कला जेव्हा आता त्या कर्जाबद्दल तिला सांगते काजलला, तेव्हा काजल म्हणते की तायडे अगं यामध्ये काहीतरी गॉटमॅच झालेला आहे, मी कर्ज कशासाठी काढू, मला काय गरज आहे कर्ज काढायची, आणि जर मी कर्ज काढते तर मी आईबाबांना विचारणार नाही का, आईबाबांना विचारून सुद्धा मी प्रत्येक बारीक बारीक गोष्टीची काळजी घेईन, असं तुला वाटत नाही का. तेव्हा कला म्हणते की बरोबर आहे तुझं. यावर आता म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर काजलचं म्हणणं हेच असतं की मी हे सगळं केलेलं नाही आहे. तेव्हा काजल हे सगळं कलाला सांगते, कला तिच्या म्हणण्याचं समर्थन करते. त्यामुळे आता काजल असं ठरवते की हार तर अजिबात मानायची नाही. ती आता निलेशच्या हालचालींवर लक्ष ठेवू लागते. कधी निलेश काजलच्या कॅफेवर तर कधी काजलच्या समोर असलेल्या कॅफेवर असतो किंवा बसलेला असतो. तेव्हा आता म्हणजे थोडक्यात म्हणायला जर गेलं की एका ठिकाणी काजल त्याला अनामिकाशी बोलताना ऐकते. म्हणजे पुन्हा अनामिका आणि निलेश दोघंही भेटतात आणि आता काजल त्या दोघांचं बोलणं ऐकते. म्हणजे थोडक्यात ते म्हणत असतात की कागद सगळे तयार आहे, कर्जाचं नाव काजलवरच गेलं आहे, म्हणजे हे सगळं रोहिणीने सांगितलेलं असतं. आता काजल हे ऐकून एवढी शॉक होते की तिला आत्ता उमगू लागतं एक एक गोष्ट की हा सगळा प्लॅन होता, तोही मला फसवण्यासाठी. म्हणजे यांनी सगळ्यांनी हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे, पण का वागले असतील ते असं, मी काय बिघडवलं आहे त्यांचं, आणि एवढं वागण्यासारखं कारण काय होतं, असं आता काजल मनोमन स्वतःलाच विचारणा करत असते. तिला काहीच बिचारीला उमजत नसतं. बट स्टील काजल खूप हिंमत धरत असते, काजल हिंमतवान असते. तेव्हा काजलला आता ते कागदपत्र नकली आहे हे कळतं आणि आता काजल असा विचार करते की मी ही गोष्ट जाऊन कोणाला सांगू. तायडेला जर सांगितली तर तायडे सुद्धा म्हणेल की एकच विषय किती वेळा बडबड करत बसतेस म्हणून. तेव्हा आता होतं असं की निलेश आणि अनामिका जेव्हा बोलत असतात तेव्हा आता त्या दोघांचं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणारी काजल अगदी आता हसून हसून रेकॉर्ड करत असते. काजल म्हणते ही मला अंडर एस्टिमेट करते का, ठीक आहे आता मजा येईल. आता काजल घरी येऊन हे सगळे पुरावे मोबाईलवरचे दाखवून देते सगळ्यांसमोर. तेव्हा आता सरोज म्हणते मग खरंच अनामिका अजूनही आपल्या मागे आहे, म्हणजे थोडक्यात जरी तिला घराबाहेर काढलेलं आहे तरी सुद्धा ते कुत्र्याचं शेपूट आहे, ते काही सरळ होणार नाही, ती पुन्हा काही कट रचेल का, काय वाटतं तुला अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही मला तिचं नाही माहिती, पण मला हिच्यावर भरोसा नाही आहे, हिच्यावर विश्वास नाही आहे.
यावर आता सरोज म्हणते की म्हणजे थोडक्यात आपल्याला जरा असं जपूनच राहावं लागणार आहे, नाहीतर अनामिका कधी काय धुडगूस घालेल ते सांगता येत नाही. तेव्हा रजनी म्हणते, हो ना, सगळ्यात जास्त तर ती माझ्या मुलाच्या जीवावर उठलेली आहे वहिनी. मी काय करू सोहमचं? ती असं का वागली सोहमसोबत? सोहमने तर सगळ्या प्रकारचं प्रेम दिलं तिला, तिला एवढी माया लावली, तिच्यावर जीव टाकला, आणि तिने असं करावं का? तेव्हा आता हेच सगळं त्यांच्यात बोलणं चाललेलं असतं. आणि आता अनामिका परतफेड करण्याच्या तयारीत असते. अनामिका आता काही म्हणजे दिवसानंतर कुटुंबासमोर येते आणि धाडसेपणे म्हणते की हो, मीच केलं हे सगळं. म्हणजे थोडक्यात आता घरातल्या सगळ्यांनी रणजितला कॉल केलेला असतो सेफर साईडसाठी, आणि सगळ्यांनी रणजितला सांगितलेलं असतं अनामिकाचे प्रताप. रणजितला सुरुवातीला विश्वास होत नसतो, पण रणजित समोर जेव्हा सगळेजण म्हणजे चांदेकर कुटुंबीय पुरावे सादर करतात, तेव्हा रणजितला आपल्या बहिणीची वास्तविकता कळते. तो म्हणतो की मी माझ्या बहिणीच्या वतीने माफ करतो, प्लीज तिला माफ करून द्या आणि पुन्हा सगळं व्यवस्थित चालू देत. तेव्हा आता रजनी म्हणते की नाही, ऑलरेडी ही मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्याशी एवढी खेळली, सगळ्यांच्या विश्वासाशी खेळली, अशा मुलीला आता या घरात स्थान नाही. तेव्हा आबासाहेब पण म्हणतात की रणजित, आम्ही तुझा मान राखतो आणि तुझी गोष्ट वेगळी आहे, पण तुझ्या बहिणीला खरंच या घरात स्थान नाही, कारण तुझ्या बहिणीने खूप मोठी फसवणूक केली. अरे, जी मुलगी तिच्या नवऱ्याची नाही झाली ती त्याच्या कुटुंबियांची काय होणार आहे? आता हे सगळं ऐकल्यानंतर रणजित अनामिकाला खूप झापतो आणि तिच्यावर खूप चिडतो. तेव्हा आता अनामिका हे सगळं जेव्हा सहन करते, तेव्हा आता कुटुंबियांसमोर येते, चांदेकर कुटुंबियांसमोर येते आणि धाडसीपणे म्हणते की हो, मीच केलेलं आहे हे सगळं, कारण या घराने मला कायम नाकारलेलं आहे. आता मी तुम्हाला सुखाने जगू देणार नाहीये. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही रणजित दादाला सांगितलं आणि तो मला बोलला आणि मी त्याला घाबरून जाईन आणि पुढे मी काही करणार नाही. रणजित दादा माझा भाऊ आहे. तो आज बोलेल आणि उद्या मला सोडून देईल. कितीक दिवस तो बोलणार आहे? त्याचं बोलणं थांबणार नाही आणि माझी कारस्थानं सुद्धा संपणार नाही आणि मी संपू सुद्धा देणार नाही. काय ना, त्याशिवाय तुम्ही कोणीच चांदेकरना ठिकाणावर येणार नाहीये. उठलं सुटलं आपलं काजल, तिला घरी बोलवायची काय गरज होती? आणि सोहम, मला अजूनही माहिती आहे, चांगल्या पद्धतीने मला माहिती आहे की तुम्हा दोघांमध्ये काहीतरी आहे आणि याचा शोध मी लावणारच. तेव्हा काजल म्हणते, अनामिका जरा तोंड सांभाळून बोल. आम्हाला दोघांनाही आमच्या लिमिट्स, आमच्या बाउंड्रीज माहिती आहे आणि कळतं आम्हालाही. मान्य आहे, लग्नाआधी भरपूर गोष्टी वेगळ्या होत्या. अगं, आमच्यात तरी काही नाहीये. तू तर विवाहित असून सुद्धा त्या निलेशला भेटायला जातेस हे कटकारस्थानं रचण्यासाठी. त्याचबरोबर सोहमला व्यसनाधीन करण्यासाठी त्या निलेशला पैसे देतेस आणि तो निलेश बधा दारू पाजतो त्याला. तुला ते करताना लाज नाही वाटत का? आम्ही तर मित्र म्हणून सुद्धा राहत नाही, जस्ट एक स्ट्रेंजर म्हणून, एक अनोळखी व्यक्ती म्हणून बोलत असतो, तरी सुद्धा तो आमच्यावर असा संशय घेते. आणि तुझं काय? तितक्यात आता सोहम म्हणजे अनामिकाला खूप रोखून बघतो सोहम आणि तिला म्हणतो, अनामिका, तू माझं नाव वापरून खूप मोठा खेळ खेळलीस, खूप खेळ खेळलीस तू, पण आता तुझा शेवट जवळ आलाय. मला माहीत नाही, ही मुलगी मला आता माझ्या डोळ्यासमोर नकोय आणि जर ही मुलगी या घरात राहणार असेल तर मी हे घर कायमचं सोडून जाईन, असं आता सोहम म्हणत असतो. आता रजनी खूप रडू लागते आणि रजनी म्हणते की देवा, हा दिवस का दाखवलास मला सगळ्यात जास्त विश्वास होता या मुलीवर आणि याच मुलीने असं करावं का? आम्हाला या सगळ्यापासून वाचव बाबा. तेव्हा आबासाहेब म्हणतात की रजनी, नको काळजी करूस, देवी आई आहे आपल्या पाठीशी. अगं, देवी आई आपल्या पाठीशी होती म्हणूनच तर आपल्याला या मूर्खचं खरं रूप कळलं ना अनामिकाचं. कशाला काळजी करतेस? घरामध्ये अगदी थरारक वातावरण दाटून आलेलं असतं, म्हणजे सगळेच खूप स्ट्रेसमध्ये असतात. थोडक्यात आता अनामिकेचं खरं रूप पुन्हा उघड झालंय. पण प्रश्न असा आहे की यावेळी कुटुंब तिला पोलिसांच्या हवाले करेल का, की अनामिका अजून एखादं प्राणघातक पाऊल उचलेल? जाणून घेण्यासाठी आपला पुढचा एपिसोड नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल तरी की पुढे होतं काय आहे. आणि पुढचे एपिसोड्स येत आहेत याचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. शिवाय आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला हे खाली कमेंट्समध्ये मेन्शन करा. आणि त्याही नंतरचा भाग म्हणजे आपल्या रोजचं व्ह्यूअर्स ऑफ द डेची अनाउन्समेंट, म्हणजे आपल्या प्रेक्षकांपैकी जे अगदी सुंदर आणि छान कमेंट्स करतात त्यांची मी दरवेळेस नावं घेते, कारण तुम्ही दिलेला प्रतिसाद मला खूप स्फूर्ती देणारा ठरतो आणि दरवेळेस काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरणा देत असतो. तेव्हा आता मला माझ्या व्ह्यूअर्सचं, माझ्या खास कमेंट करणाऱ्या व्ह्यूअर्सचं नाव घ्यायला इथे आवडेल. तेव्हा आता आपल्या पहिल्या व्ह्यूअर आणि पहिल्या कमेंटर आहेत शुभांगी बडेकर. त्यांना एपिसोड खूप आवडला होता कालचा आपला ट्विस्ट एपिसोड. त्यानंतर आहेत सुशीला मस्के, ह्या दोघंही आपल्या रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत. त्यानंतर आहेत अशोक पाटील, चंदा कदम, ह्यासुद्धा आपल्या रेग्युलर व्ह्यूअर आहेत. शैला कांबळे ह्यासुद्धा, त्यानंतर रुद्र पाटील, प्राजक्ता कांबळी, त्यानंतरून आहेत मालिनी जाधव, श्री माने, त्यानंतरून आहे मालिनी जाधव, सुरेश साळवी, अर्चना नाथवानी, ओके,
त्यानंतरून आहेत कविता पवार आणि त्याचबरोबर प्रांजल खवणेकर. त्यानंतरून आहेत वर्षा निकम, ओके, साक्षी पवार, ओके. त्यानंतरून आहेत चांदनी म्हणून कोणाची तरी आयडी आहे छानशी. त्यानंतरून आहेत विजया काटे. विजया काटे यांच्यासुद्धा खूप छान छान कमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतरून आहेत विजया गोसावी. विजया गोसावी यांनी खूप छान अशी कमेंट मला सांगितलेली आहे. त्यानंतरून आहेत सुशीला मस्के. पुन्हा एकदा त्यांचं म्हणणं आहे, कला आणि सरोज सासू सुना एकत्र छानच आहेत, पण नैना आणि रोहिणी या पण खलनायिका छान आहेत. मला आवडते तुमच्या आवाजात ऐकायला. मालिका आवाज छान आहे. थँक्यू सो मच. ओके. चंदा कदम आहेत पुन्हा एकदा. त्या म्हणतात की सासू सुनांचं नातं खूप छान आहे, सगळ्यांना बेस्ट लक. ओके. त्यानंतरून आहे वनेश्री मिठ्ठा. ओके. ओके, कोणीतरी आंध्र प्रदेशमधून आहे इथे असं म्हटलेलं आहे. हे सिंचना, हे वनश्री मिठ्ठा आंध्र प्रदेश वरून भक्ती. ओके, दॅट्स नाईस की आंध्र प्रदेशपर्यंत आवाज जातोय माझा. त्यानंतर आहेत दीपक नेवलकर. ते म्हणतात की मालिकेत काम करणारे म्हणजे थोडक्यात म्हणायला जर गेलं तर काहीतरी विलक्षण कमेंट त्यांची आहे बघायला मिळालेली मला. त्यानंतर आहेत मिनाली जाधव. त्यांचं म्हणणं आहे सासू सुनांनी खूप छान खेळ खेळला आहे. त्यानंतरून आहेत दीपक नेवलकर यांची खूप छान कमेंट आहे. ते म्हणतात की मालिकेत काम करणारे आंधळे व बहिरे असतात, बऱ्याच मालिकेत बघायला मिळते. तसेच खलनायिकांचा खोटा विजय मालिका लिहिणाऱ्यांची कमाल दिसते. ओके, म्हणजे मागच्या व्हिडिओची कमेंट आहे ही. ओके, तर त्या संदर्भात मला जावं लागेल परत. सो त्याच गोष्टीवर त्यांनी कमेंट केली आहे. त्यानंतर आहेत मिनाली जाधव. त्यांना सासू सुनांचे खेळ खूप आवडले, मंगळागौरीचे. त्यानंतरून आहेत दीपक नेवलकर यांची पुन्हा एकदा एक छानशी कमेंट आहे. त्यानंतर आहेत परदेशीकडून कोणीतरी आहे. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे की सेम पॅटर्न रिपीट होतं आहे. म्हणजे खरंच ही मालिका मला आवडते, पण आता पुढे काय होणार आहे खूपच टेरेबल. म्हणजे रेग्युलर एपिसोड्समध्ये, डेली एपिसोड्समध्ये, टुडेज एपिसोड्समध्ये खूप वेगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. तसं म्हणायला गेलं तर मालिकेमध्ये सगळ्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, सगळे एकमेकांना सांभाळून घेतात. पण ह्या मालिकांमध्ये म्हणजे ह्या स्पेसिफिकली लक्ष्मीच्या पावलांमध्ये असं बघायला मिळतं की घरातलेच घरातल्यांवर उठलेले आहेत, घरातलेच घरातल्यांच्याच वाईटावर उठलेले आहेत. खरं तर ही गोष्ट वास्तविकतेत एवढी खरी नसते असं मला वाटतं. पण म्हणजे असेल नसेल त्याबद्दल मला काही कल्पना नाही, पण जरा विचित्रच पण आहे हा. म्हणजे एवढा द्वेष नसावा, तेही आपल्याच नातेवाईकांबद्दल तर मुळीच नको. खरं तर राहुल खूप चुकत होता त्यावेळेस पण, आणि राहुलला रोहिणीने वेळीच रागवायला हवं होतं किंवा वेळीच त्याला अक्कल द्यायला हवी होती. पण तसं रोहिणीने न करता रोहिणीने त्याचे कान भरले, चुकीच्या गोष्टींकडे त्याला वळवलं आणि चुकीच्याच गोष्टींसाठी प्रोत्साहन दिलं. याने झालं असं की राहुल पूर्णपणे बावळट आहे आणि त्याला आता कोणत्याच गोष्टींचा म्हणजे चांगला वाईटमधला फरक कळत नाही. त्याला फक्त एवढं कळतं की आपल्याला आपल्या हातामध्ये सत्ता हवी आहे, प्रॉपर्टी हवी आहे, आणि त्यासाठी तो एवढा वेंधळा आहे की त्याला चांगल्या वाईटमधला फरकही कळत नाही. मला असं वाटतं की एक ना एक दिवस त्याला नक्कीच या गोष्टीचा पश्चाताप होईल. आणि पुढे येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये तर आपल्याला भरपूर मोठे ट्विस्ट बघायला मिळणार आहे. म्हणजे राहुल कदाचित सुधरू शकतो, राहुल माफी मागू शकतो, किंवा माफी मागून राहुल नवीन काहीतरी नाटक करू शकतो. कारण आता ते कुत्र्याचं शेपूट आहे, ते तर एवढ्या इझिली सुधारणार नाही. पण नक्कीच आता राहुल काहीतरी अशी खेळी करेल. किंवा आता अनामिका, असंही असू शकतं की अनामिका आणि राहुल एकत्र येतील, त्यांची युती होईल आणि मग ते मिळून त्रास देतील. पण ठीक आहे, आपले नायक नायिका पण काही कमी नाही आहेत. मालिकेमध्ये आता पुढे खरंच खूप छान असे ट्विस्ट येणार आहेत. पुढचे एपिसोड्स खूप रंजक आपल्याला बघायला मिळणार आहे, जे सगळ्या गोष्टी ज्यामध्ये इन्क्लुडिंग असतील आणि काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या डेली एपिसोड्सचे अपडेट्स तुम्हाला कळतील आणि त्याने होईल असं की तुमचा एकही एपिसोड मिस होणार नाही. चला तर मग मित्रांनो, आता वेळ झाली आहे थांबायची. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्समध्ये मेन्शन करा. त्याचबरोबर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.